साधे रव्याचे पळीपापड ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. शिवाय हे पापड खायलाही खूप कुरकुरीत आणि रुचकर लागतात. याचा फुल व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे याच व्हिडिओच्या खाली. जो त्रिकोणी आयकॉन आहे त्यावर क्लिक करा तर पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. आता सर्वात आधी मी घेतलेला आहे 1 वाटी बारीक रवा. रवा हा निवडून घेतलेला आहे. आता ज्या पातेल्यामध्ये रवा शिजवायचा आहे तेच पातेलं घेतलं आहे. 1 वाटी रव्याला मी 6 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि अर्धा तास रवा पाण्यामध्ये तसाच भिजवायला ठेवून द्यायचा आहे आणि पातेलं मोठ्या गॅसवरती ठेवायचं. आता मी इथे कलरचे पापड करते त्यामुळे इथे मी ऑरेंज आणि पिंक कलर घेतलेला आहे. तुम्हाला कलर ॲड नसेल करायचा तर कलर स्किप करू शकता. आता मी इथे घेतलेले आहे चिली फ्लेक्स आणि जिरं रव्यात घालण्यासाठी. रव्याचे मिश्रण बघू शकता घट्ट झाले आहे म्हणून मी सेम वाटीने आणखी 1 वाटी पाणी घातले आणि छान रव्याचे मिश्रण बुडापासून हलवून घेतले. रवा शिजतोय तोपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहायचं. रवा लवकर घट्ट होतो आणि त्यात गुठळ्या होतात म्हणून तो शिजतोय तोपर्यंत सतत ढवळत राहायचं. आता या मिश्रणात मी घातलं 1 चमचा जिरं आणि चिली फ्लेक्स आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. टोटल मला 20 ते 25 मिनटं वेळ लागलेला आहे रवा शिजून घेण्यासाठी. आता गॅस बंद केलेला आहे. मिश्रण खाली काढून घेतलं आणि एका भांड्यामध्ये मिश्रण वेगळं काढलं. त्यामध्ये पिंक कलरचे 2 ड्रॉप घातले आणि पळीने नीट सगळा कलर मिक्स करून घेतला. व्हिडिओमध्ये बघू शकता. एक मिश्रणाचा पार्ट हा पांढराच ठेवला. फक्त पळ्या मात्र 2 घ्या. आता एक प्लास्टिक पेपर घेतला आणि त्यावर आधी पांढरे मिश्रण पळीने घातले आणि पळीनेच पापड गोल करून घेतला. आता याच पापडावर मी पळीने गुलाबी कलरचे मिश्रण घालून घेतले. 1 ते 2 चमचे बघू शकता. मग तेही मिश्रण पळीने थोडं पसरून घेतलं. मग गुलाबी कलरचा पापड करून त्यावर पांढऱ्या कलरचे मिश्रण ओतले. मग त्यावर पुन्हा गुलाबी कलरचे मिश्रण टाकले. म्हणजेच काय हो, तुम्हाला जसे कलर किंवा डिझाईन करायचे असतील तसे अगदी तुम्ही करू शकता. अशाच प्रकारे मी सगळे पापड करून घेतले आणि हे पापड मी 1 दिवस घरातच पंख्याखाली वाळवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये आणि पुन्हा घरात पुन्हा उन्हात असे करून मी वाळवले. कारण की आता पाऊस पण मध्येच येत आहे त्यामुळे.